नमस्कार, मी रत्नाकर मुळीक. नागपूर समय न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. घेऊया आढावा ठळक घडामोडींचा. नागपूरमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमाचं आयोजन यशवंत स्टेडियममध्ये करण्यात आलं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. शेकडो योगप्रेमींनी इथे एकत्र येत उत्साहात योगाभ्यास केला. या कार्यक्रमादरम्यान नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर नशामुक्ती अभियानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नशामुक्तीची शपथ देखील यावेळी घेण्यात आली. विविध सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. नितीन गडकरी म्हणाले, आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहोत. नियमित योग केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याची कल्पना मांडली आणि आज तो जगभर पोहोचलेला आहे. आपलं आरोग्य टिकवण्यासाठी योग करत आहोत ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. नांदेडमधील दबंग पोलीस निरीक्षक ओमकार चिचोलकर यांनी गुंडगिरीवर रोख बसवताना शहरात काही गुंडांची थेट धिंड काढत अनोखी कारवाई केली आहे. ही घटना सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली असून नागरिकांमध्ये त्यांच्या या धाडसी पावलाची प्रशंसा होत आहे. चिचोलकर हे 24 तास जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर राहतात आणि कुठल्याही राजकीय दबावाला न झुकता सरळसोट कार्यपद्धतीने गुन्हेगारांना धडा शिकवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार गुंड जर दादागिरी करत असतील तर उत्तर द्यायला आम्हालाही येतं. नागपूरहून आलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या बोलण्यातील ठामपणा आणि कृतीतील निर्भीडपणा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला असून नांदेडमध्ये कायद्याचा खरा अर्थ आता दिसून येतोय. एअर इंडिया कंपनीची पुण्याहून दिल्लीकडे जाणारी फ्लाईट AI-2470 शुक्रवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार विमानात पक्षी धडकल्याच्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडियानं स्पष्ट केले की प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे आणि त्यामुळे ही उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. कंपनीनं पर्यायी सोयी पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांची तुफान खेळी. भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये सुरू असलेल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी धावांची अक्षरशः बरसात केली आहे. भारतानं 85 षटकांमध्ये 4.22च्या सरासरीने धावा फटकावल्या, जे संघाच्या आक्रमक फलंदाजीचं स्पष्ट चित्र दर्शवतं. भारताकडून शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी शानदार शतकं ठोकत इंग्लंडच्या गोलंदाजांवर ताबा मिळवला. पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे भारताच्या नियंत्रणात गेला असून सामन्यावर मजबूत पकड मिळवण्याचे ते संकेत दिसत आहेत. लॉकडाऊन नंतर आमिर खान पुन्हा एकदा भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्याचा नवा चित्रपट सितारे जमीन पर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळतोय. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे, जो विशेष मुलांच्या संघाला प्रशिक्षित करतो आणि त्यांच्यात दडलेली क्षमता उलगडतो. हा चित्रपट स्वप्न, संघर्ष आणि आत्मभान या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम आहे. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी चित्रपटाचं कौतुक करताना तो एक आय ओपनर असल्याचं म्हटलंय, तर सचिन तेंडुलकर यांनी सांगितलंय की या चित्रपटामध्ये असे संदेश आहेत जे समाजाला एकत्र आणू शकतात. चित्रपटाचं कथानक अगदी साधं असलं तरी त्यातील भावना खोलवर भिडणाऱ्या आहेत. तारे जमीन पर प्रमाणेच हा चित्रपट सुद्धा मनाचा ठाव घेणारा आहे. नागपूर समय न्यूजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये तुर्तास इतकंच. अधिक घडामोडींकरता बघत रहा आमच्यासोबत नागपूर समय न्यूज. नमस्कार.